आता आलोय शेतात, तुम्हाला पालक दाखवते. तर पालक भरपूर आलेले, पालक काढूया थोडे घरी घेऊन जायला. आता बघूया पोरं काय करतात. पालकची भजी करतात, म्हणजे त्यांना काय आवडतं ते करून द्यायला लागणार आहे. एकदम टवटवीत पालक आलेले आहे, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं. हे बघा कसे आहे, एकदम टवटवीत, कीड जराशी पण नाही आहे. तर म्हणलं घेऊन जाऊया थोडं पालक घरी, आणि पुढच्या आठवड्यात घेऊन जायचं. आणि शेतातली परवा दिवशीच केली, हे आपलं टेरेसवरची परवा दिवशीच केली. आणि आता म्हणलं शेतात आलो आहे, आता अतुल जरा पंपचं ते हे औषध फवारणी करणार आहे मक्याला. तोपर्यंत म्हटलं मी पालक काढते. आणि त्या साईडला तुम्हाला दाखवते गुलाब किती आलेत बघा. 50 भर गुलाब आलेत. हे बघा गुलाब किती भरल्यात. ते आता जवळनं दिसणार नाही तुम्हाला, लांबनं दिसणार नाही. दिसलं. हे बघा किती 50 भर फुलं आल्यात. चला काय जाता, लई सारी आहे पालक. तर दाट होत्या का नाही, आपल्याला दाट नको आहे लई. तर एक आपलं उपडून घेऊन जाऊया थोडीशी झाडं. हे बघा एकच झाड आहे, हे बघा किती मोठे झाले बघा. खत पाणी मिळाल्यामुळं ना, आणि पहिल्यांदा आल्यामुळे एकदम टवटवीत आल्या. तर मी आता उपडूनच घेणार आहे. दाट आल्या तर एकदम पातळ आपल्याला करायचे, मधली काढायचे. म्हणजे शेंगाला पण हे बघा फुलं लागायला लागल्यात. शेंगाला पण अडचण होत्या ना, मधली काढते आणि मग घरी गेल्यानंतर निवडणार. भरपूर आले चांगली. हे बघा तर आपलं शेंगातनं पातळ करायची. चला आता सगळी झाल्यावर दाखवत तुम्हाला. हे बघा काकाचं झालं इकडं स्वच्छता. माझी बघा एवढे पालक काढून झाली, आणि अजून थोडी मधली काढते. आणि मग गुलाब काढायला जाते. गुलाबची फुलं आपलं गुलकंद करायला कामाला येते ना, तर गुलाबचं शरबत पण करून पिता येते आपल्याला ताजा आपल्या शेतातल्या गुलाबचा. हे बघा आता ही काढते आणि इथली काढते. बघा तेवढीच साईड काढली तर एवढी झाली भाजी. हे बघा मम्मीनं 5 मिनिटात एवढी भाजी हार्वेस्ट केली बघा. हे बघा थैली भरली, आणि एवढी अजून एक पेंडी बघा. केवढी पालक आली बघा. शेंगाच्या मधली काढली. अजून भरपूर आहे बघा. ही पालकच आहे. पातळ केले रे, शेंगाला दाटण नको म्हणतात. आपलं मध्ये पडलं पालक. केवढं मोठा आहे, केवढं मोठा आहे बघ. एक नाही, दोन आहेत. दोन म्हणजे जवळजवळ बी पडलेला ते आहे, त्यामुळे केवढी मोठी आली बघा भाजी एकच. तर काय चालू आहे बघा सर आपल्या, आणि मम्मीच्या इकडं काय चालू आहे. आता बॉक्स भरून पालक काढून घेऊन आल्या. त्याचं काय करणार आहे ते तुम्हाला नंतर सांगेलच. ती काय करणार आहे, डिश कुठली बनवणार आहे आज. पालक आता बॉक्स भरून गुलाबची फुलं काढायला लागले बघा. झाडाला फुल भरल्यात तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण पिंक गुलाब भरलेले. 20 वर फुलं काढली आता. तुम्हाला दाखवत थांबा आता काय काढली. ते या झाडाला पण आहे, हे झाड, आणि ह्या झाडाला भरपूर गुलाब आहेत. बघू शकताय तुम्ही किती गुलाब भरलेले आहेत बघा. अजून ह्या साईडची मम्मीने बसून काढली, आता तिकडे गेली बघा, खालून काढायला लागल्या. तारा मी पायात घुसली. तारांचं काम झालेलं आहे. असं तारा पायात घुसत्यात, साईडला ठेवते, भंगारला टाकता येतात. इथे लॉनमध्ये काम झालं ना ह्या चाळीचं, त्यामुळे इथं पडलेलं. हे बघा शिवरीचं झाड इथं आले लॉनमध्ये, हे काढून टाकायला पाहिजे. अरे अजून आलं बघा आत. मम्मीनं बघा आता बॉक्स भरून फुलं काढली. अगं आपलं तेही केवढं आले बघ की. ह्याचं काय म्हणतात त्याला, लेमन ग्रास, गवती चहा. गाईस गवती चहा तुम्हाला दाखवतो केवढा आलाय. हे बघा त्या हत्ती गॅसपाशी बारीक गवत दिसते, ते आहे गवती चहा. गुलाब झाले आता आपल्याला. कुत्रं बघा तिकडे जाऊन बसलं. ते हे घेऊन येताना त्याला वाटलं काठी घेऊन मारायला लागलो मी, जाऊन बसलं लगेच खाली. त्यांना म्हटले आम्ही नसताना किती कट्ट्यावर मस्ती करायची आहे, घाण करायचं आहे ती करा, पण आम्ही आल्यावर इकडे यायचं नाही, साईडला बसायचं. बघा इथं बसलाय बघा, जाऊन बसल्या. काट टोचा लागल्यात म्हणून मम्मीला हळूहळू बघून काढ की. वाऱ्यानं हाला लागले झाड, मम्मीला काट लागायला लागलेत.
त्या साईडला आपलं ते कुंती कामिनीचं झाड आहे काय, त्याला फुलं वाढणच नाही ते गाईज. आणले तेवढ्यापासून तेवढंच आहे. हां लेमन ग्रास सांगतेस, कात्री आणू काय मग? कसं तोडणार पण ते? गवती चहा घ्यायला गेल्या मम्मी तिकडं. आणतो की थांब कात्री 2 मिनटात. मला इकडं स्वच्छता करायचं, कारण इकडं पण आम्ही शेवरी लावणार आहे. शेळ्यांना शेवरी येते. हे अप्पा घ्या, हे एक शेवरीचं झाड लावा बरं. काय आपलं हत्ती घास? काटा आणि हत्ती घास नाही, हे लेमन ग्रास बी काढताना कापतोय. होय कट करायला लागते. हा किती सुगंध भारी यायला लागलाय. सुगंध लय मस्त आहे. गवती चहाचा गाईज बघा चला आता गुलाबचं केवढा शरबत भारी काढलंय. सुगंध यायला लागलाय. गुलाबचं शरबत केला तरी बघायला मिळणार आहे तुम्हाला, आणि गुलाबचं गुलकंद केलं तरी बघायला मिळणार आहे. चला काय करते आता बघूया तिला पुढं काय वेळ आणि मिळायला डोक्यात. पाहिजे रे मला. हा माझी चप्पल ती की तू घालून करायला लागल्यास. हे जा. इथंच लाव म्हणून नाही काढायचं. होय, आणि म्हणलं हे गवत पडलंय. गवतात आता ह्यात गवताचं बी गाड्या काढते. ठेवून ये हातच्या साथ. दे बॉक्स पण दे आणि गुलाबचं पण दे, सगळंच ठेवून येते एकदम. ठेवून ये. गुलाबच्या हे आपलं खराब व्हायचं टवटवीत राहून घेऊन जा बा. आणि ह्या साईडला बघा बिया आता काढल्यात. हे आम्ही बिया लावायचं काम करणार आहे, त्यासाठी आलोय. इथं ही लाईन लावूया ना पहिलं शेवरीची. चला शेजार तुझ्याकडे. काका हे बघा आता कट्टा झाडून काढला, आणि माझं पालक काढली, गुलाब काढली, आणि हे काय म्हणतात त्याला गवती चहा काढला आपल्याला. हां खोल्या पण झाल्या, अगरबत्ती लावून झाली, आणि इकडं चाललंय गवत काढायला. आता शेवरी लावून घेतो ही लाईन पुरी, म्हणजे आपल्याला शेळ्यांना कमी नाही पडलं पाहिजे. आणि तिकडं तुम्हाला दाखवते, उद्या दाखवते, आता नाही दाखवते. त्या कोपऱ्याला अतुल रताळ्याचं आणलेलं किती चांगलं आलं बघ, टवटवीत मस्त आलं. टेरिसवर लय वाळायला लागलं होतं, आणि वेलं पण पसरायला लागल्यात. त्याला पण एक असली फांदी जरा अशी बांधते, म्हणजे वर लवकर जात्याल. गाय इकडं चालू आहे आमचं बघा. मम्मीला टाकायला लागल्या बाजरीच्या बिया, ती मशनीतल्या राहिलेल्या. हां बाजरी. हां त्यात औषध मिक्स आहे, मग ते आपण वापरू नाही शकत. हां तर शेळीला येते ना, शेळीला वैरण म्हणून लावायला लागले आता आम्ही इकडं. उगून आले तर शेळीला वैरण. असं झाकून घ्यायला लागले मी कोळपून. मी बघा तुला असं करत काढते. मग अशी पालक काढ. गाईज आता बघा मी आणि मम्मीनं त्या कडपासून त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण बाजरी लावून आलो. आता अजून मम्मी कुठं लावायचं म्हणायला लागल्या, बघूया. लागली कुठं हे गाईज वेल केवढी मोठी झालेली. कुठं फुल? हां होय की गाईज बघा फुलं त्याला वर लावायचं रे, वर अडकवायचं, मग किड येत नाही. त्याला वर करायचं. जर ती जुनी पानं आहेत ना ही 2 नारळाची खालची, कट करून ते असं लावलं ना. तिकडे आहेत की फांद्या? आहेत का मोकळा? मग आणून दे की मला. चला ती लावून दे सर पहिलं, भाजून टाकते मला लावते, म्हणजे झालं काम. आजचं काम तर पूर्ण. चला गाईज तर मागं कुठं बाजरी लावायची म्हणायला लागले मम्मी. तिकडं मागं बाजरीच आहे, आणि इथं बाजरी लावायची. मध्ये घाले की. चला मग देतो आता तिला. मुंग्या खाऊन चालल्या रे, आणि घरात सगळ्या मुंग्या व्हायला लागल्या. हे नारळ झाड काढायचं. काढेल सर. हे बघ भोळ किती मोठे बघ. अयो ते भळ नाही, पाणी पाण्यानं मोठे झाले, पाण्यानं. पावसाचं का परवा दिवशी पाऊस सर पडला. मारून दे, तिथनं ये. आणि हे बघा गाईज हा, हातगाव हादग्याची रोपं बघा किती भारी आलेले आहेत. मस्त आले. त्यातनं बी एक गवत नंबर काढ. आले. त्याच्या आतलं आता गवत काढा आणि मोठं होऊ दे, म्हणजे हातगा पण आपल्याला शेळीला मिळतोय चारा म्हणून. इकडं मम्मीच चालू आहे बघा गाईज, काय भांडायच चालू आहे माझ्यासोबत. मी म्हटलं ही लावू नकोच झावळ्या, आपोआप वेलं वर चढतात, तर ऐकन नाही. मला म्हणते की नाहीच हे आपोआप वेलं आता वर चढतात का नाही गाईज. आणि वर जर एवढं चढवलीस ना फळ लागत नाहीत, खाली सोडलीस असं तेव्हाच फळ लागतात. पण आपल्याला अडचण करायची नाही ते एक आहे, पण आपोआप चढतंय ते. हे मांडव केले त्याच्यासाठीच केले, महिलांसाठीच केले. पण कसं आहे मग तेव्हा आता पावसाळ्याच्या दिवसात कीड नाही लागत, उन्हाळ्यात तीन कीड लागत असते. त्यामुळे आता पावसाळ्यात कसं कीड असतात, पण ह्या वेलांना आता जेवढं पानं फुटतील तेवढी वेलांची ग्रोथ होत्या, आणि तेवढंच फळं मिळणार. कारण की पॉलिनेशन तेवढंच जास्त प्रमाणात होणार, आणि फळं पण तेवढीच सेट होणार. त्यामुळं जसं त्याच्या मनात जेवढं जाते तेवढं फळं जास्त मिळते बघ. ते आहे की, पण आता वर सोडायला नसतं, मांडव
हे बघा, हे मांडव केला होता मम्मी पप्पांनी दोघांनी. हे आपलं शेडचं काम पूर्ण व्हायच्या आधी लागले होते त्यांनी. आणि आता शेडचं काम फायनली कंप्लीट झालेलं आहे गाईस, तुम्ही बघू शकताय. सगळ्यात पहिलं हे शेडचं फ्रेमचं काम झालं. त्यानंतरनं झालं गाईस इकडं मागं जो हा एरिया केला आहे आम्ही, तो एरिया कशासाठी केला आहे, गेट कुलूप वगैरे सगळं केलेलं आहे, बंदिस्त केलेलं आहे, जाळी चारी बाजून मारलेले. कशासाठी केले ते तुम्हाला नंतरनं बघायला मिळेलच. आणि इकडे एक छोटीशी रूम केली आहे, आपण काय पण सामान वगैरे ठेवू शकतो आहे. आणि पुढच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे आतमध्ये शेळ्यांसाठी हे केले. आणि सगळ्यात पुढं वाघर केलेलं आहे, तिथं गेट केलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो निवांत. आता आमचं काम चालू आहे मुरुम वगैरे पसरायचं. तेव्हा इकडं मुरुम पसरला, आत खोलीमध्ये पसरला, आत शेडमध्ये पसरला, आणि तिकडं वाघरमध्ये तेवढं राहिले, थोडं पसरायचं चालू आहे आमचं आता. आणि हे बघा आता अपडेट काय सांगतो, बाजरी आलेले आहे जवळजवळ 1 फुटावर आलेले आहे, 1-1.5 फुटावर बाजरी आलेली आहे. आणि इकडं शेंगा पण आता चांगलं वाढायला लागलं आहे. आणि आता आम्ही जरा भांगलून घ्यायला लागलो मध्ये. आणि ह्या साईडला मम्मीचं चालू आहे बघा, आता हे वेलांना बांधायचं. नको द्या लांबडं तिला लांबडंच पाहिजे बांधायला. आणि आत्ता आम्ही काय केलं काय तुम्हाला बघितलं, बाजरी लावून घेतली, बियाणं थोडं राहिलं होतं, कसलं पाणी कात्री पॅन्ट लावून घेतलं. आणि हे बघा पप्पांनी आता हे पट्ट्या आणून दिलेत बांधायला वेलांना. आणि पप्पा म्हणायला लागलं फवारणी नाही, औषध करूया म्हणायला लागलं, तिला फवारणी करूया, मग हे शेंगाला करूया आत्ता. हां आता जरूर सगळ्यात आहे पहिला मक्याला, मग मक्याचं करा, एक पंप करा फक्त मक्याचा. मक्याला कसं व्हावं लागलं काय, कीड लागायला लागलं तुम्हाला. हां आणि हे बघा कोथिंबीर लावले पप्पांनी इकडं. हे बघा कोथिंबीर कशा आल्या, बंचमध्ये लावलेले. हां कोथिंबीरचा व्हिडिओ येणार आहे लवकरच तुम्हाला बघायला. आणि हे बघा ह्या साईडला आम्ही काय केले, अर्ध्या पट्ट्यात बाजरी लावल्या आणि अर्ध्या पट्ट्यात मक्का लावलेला आहे. ह्या साईडला मक्का जो आहे ना त्याला जरा कीड लागायला लागल्या, ते शेंडं फोडतात बघा आणि पिवळे जरा पडायला लागले. त्यामुळे त्याला आता कीटकनाशकचा एक स्प्रे करून घ्यायला लागलो. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो, अरे बापरे बाप, हे बघा गाईज, व्हॉट इज दिस. हे मम्मीनं लावलेलं. मम्मी इथं काय लावल्यास, इथं मटकी. हे बघा गाईज ह्या साईडला मटकी लावलेली, ती मटकी तुम्हाला दिसत असेल कशी आल्या वळीनं. आणि ह्या साईडला मी लावलेली तुम्हाला सांगतो, ह्या साईडला इथं मी लावले काय सांगतो, चवळी लावल्या आणि आपलं हे कुथिळ लावल्या, कुथिळ. ते आता चवळी तर दिसायला लागल्या मला. हे बघा ही चवळी आहे, ही पण चवळी आहे. कुथिळचं जरा बघतो मी, कुथिळ कसं दिसते. हे शिवरीपाशी मी कुथिळ लावलेलं आहे, हे कुथिळचं आहे बहुतेक. हां हे बघा हे कुथिळ आहे. आणि कसं येते बघूया आता, तुम्हाला दाखवतो. हे बघा चांगलं आलेलं आहे बियाणं लावल्या. हे बघा ही चवळी आलेली आहे, मोठी चवळी, बारीक देशी चवळी, हायब्रिड चवळी सगळे लावलेले आहे आम्ही. हे बघा तर लावल्याप्रमाणे एकच लाईन लावली मी, आणि तिकडे मम्मीने एकच मटकी लावली होती. आणि आजीचं तिकडं चालू होतं बांधायला शेवरीची बिया वगैरे लावायचं. तर इकडं आता त्या दिवशी काय झालं, आम्ही पूर्ण लावणार होतो, 1 2 3 4 5 लाईनी लावणार होतो सरी. पण काय झालं, पाऊस आला अचानक, अर्ध्या लाईनी लावलेल्या तिथं आलेलं आहे. आता बरोबर हे बघा चवळी आल्या. पप्पा तिकडं औषध बनवून द्यायला लागलेत मला मक्याला स्प्रे करायला. आणि हे बघा चवळी प्रॉपर आलेली, कारण पाऊस भरपूर लगेच पडलेला आहे. हे बघा चवळी मोठी आणि बारीक दिसते जे हॉर्स ग्राम कुथिळ. मला कळत नाही आता कुथिळ आणि चवळी मी एकत्र लावलेले आहे, कुठली रोपं कुथिळचे आहेत कुठली चवळीचे आहेत. हे असं मोठं जे दिसायला लागले ते चवळी आहे, त्यामुळं ह्याच्यावरनं तर समजते. पण कुथिळ पण मी लावलेले, हे बारीक कुथिळ असणार होते. हां ही गोल पानं आहेत ती कुथिळ आहेत काहीच बघू शकते. आणि ही लांबडी पानं आहेत ती आहे चवळी. असं 1-1 फुटाला मी अंतरावर लावलेले. आणि मम्मीनं काय केलं ते हे बघा
2 सरी अशा ओळीनं लावल्या मटकी, जे येईल ते येईल म्हटले, पण सगळे सरी पूर्ण आलेले आहेत गाईस. तर गाईज हे बघा आता अतुलचं चालू आहे शेंगात फवारणी करायची चालू आहे. आणि मी आता जाते त्या आंब्याकडं, तिकडं जरा. पण अतुल आंब्याकडे गेला माझ्या अंगावर उडील औषध सगळं. मी नाही जात आज, नंतर करील, नंतर करते. तुम्ही बोला की तुम्हाला काय होतंय? हां हो पाहुणं हो पाहुणं, काय काय केलं तुम्ही दोघांनी काय काय केलं? कशी अंगावर नाव घालत हा, तोंडावर बन्यांवर डब्बा घेऊन नाही मी पडत. तर हे बघा तिकडं कीड लागल्या मक्याला. बाजरी एकदम छान आल्या, पण मक्याला कीड लागल्या. तर फवारणी केली अतुलनं. आणि काकाने काय केलं तुम्हाला सांगा, कुत्र्यानेच केलं आहे. काकाने काय केलं तुम्हाला सांगते. सगळं असं जवळ घेऊन, आता एवढं सांगतात की कीटकनाशक आहे, ती विषारी असतं आहे, तरी पण मांडी घालून त्याच्या जवळ सगळ्या बॉटल घेऊन ती फवारणीचं ती काय म्हणतात त्याला, पंप घेऊन आणि अंगावर चिटकावून सगळं पंप भरला आहे बघा मिक्स करून. काय सांगायचं सांगा. म्हणून मी एकट्यांना पाठवत नाही, असं उलटं सुलटं काम करतात. आता पण त्या बनियान काढायला सांगितलं त्यांना. बनियान धुवाय टाकायची घरी गेल्यावर, बरमुडा धुवाय टाका बाल्टीत, आणि स्वच्छ साबणानं हात पाय तोंड धुवायचं. आणि ती बाथरूममध्ये सगळी मातीच लागलेली ती धुवून काढायचं. आणि मग तंबाखू खाली का लगेच, हां तोंडात हात घालू नका. आधी चांगलं साबणानं हात धुवा. टी-शर्ट बनियान काय करा उलटी काढून इथं ठेवा, ते आपण नेऊन तिथं धुवायलाच टाकू लगेच. हां कपडे घालतात हातपाय धुवून आल्यावर. आणि बरमुडा तेवढा बाल्टीत टाका. मी उद्या परवा दिवशी आली की नाही साबणानं धुवून काढते दोघांचे टी-शर्ट बरमुडं आणि वाळू घालते. तर हे बघा इथं पण फवारणी केली अतुलनं. आणि मी काय केलं तुम्हाला सांगते, बाजरी होती पेरणीला आणलेली, तर बाजरी लावली होती. आणि ते बघा मधला पट्टा मोकळाच राहिला आहे. तसं मोकळं राहिलं थोडं थोडं, मग थोडं थोडं मोकळं राहिलेलं मक्का तसाच झालता. मग तिथं मक्का पोरांनी टोचला आहे. आणि इकडं हां बाजरी इथं राहिली, तर राहू द्या आता तिथं मक्का टोचलाच चालते, मध्ये टोचून टाकू. आणि मग ह्या साईडनं नाही ते मक्का हे बाजरी त्याकडं आणि लावली. आली राहिली म्हणलं चला. आणि एवढं काम झालं. पालक आल्या काढली. गुलाबची फुलं एवढी आली, 50 गुलाबची फुलं काढली. ती आता उद्या मला मान पाठ दुखूस तर निवडायचं पाकळ्या, या की थोड्या जरा अशा मुरछावलेल्या होत्या, कोमेजलेल्या होत्या, आणि थोडी टवटवीत गुलाबची फुलं होती. तर ती काढून पाकळ्या सगळ्या निवडून घ्यायच्या स्वच्छवाल्या, आणि मग खराब आपल्या किचन वेस्टमध्ये टाकायचं. तर असं निवडायचं काम आहे. आणि पालक पण बॉक्स भरून काढल्या. ते पण आता गेल्या चिखलाचं धुवायचं आणि पाणी नितळायला ठेवायचं. आणि त्यानंतर निवडायला सकाळी घ्यायचं उठल्या पालक आणि गुलाबची फुलं तर निवडायला घ्यायचं. मग असं काय ना काय माझ्या मागं काम असतं निवडीचं. आणि आता त्याच्यानंतर काय केलं तुम्हाला सांगते. हे बघा ही जी आहे का नाही, ही वेल आहे ती. हे वेलांना जरा नारळाची ती फांद्या तुटलेल्या होत्या, ती बांधल्या. म्हणजे वेलाला वर असं पसरायला लागले ते खाली. मग पसरलं की मग ती कीड लागत जाते. आणि मांडवावर झालं ना मग कीड लागत नाही, फळं चांगली येतात. तर आलं तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. वेलं तर आल्यात, म्हणजे जेवढ्या बिया लावल्या होत्या तेवढ्या आल्यात. कारला आलं आहे, दोडका आला आहे. अजून भोपळा काही दिसला नाही मला, दोडकं जास्त दिसतात आणि कारला आलेलं दिसतंय. तर बघूया आता काय येतं आहे. आणि मांडवावर असं लोंबकाळलेली दिसली ना तर छान वाटतंय, त्यासाठी मांडव असतो. तर आता बघूया आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि ही आता पामच्या झाडाशी रस्त्याच्या कडं जर सगळं स्वच्छ केलं तर ना, तिथं शेवरी लावून टाकल्या. म्हणजे आपल्याला शेळ्याला आता शेळ्या आणायचं म्हणल्यावर शेळ्याची जुळणी करायला पाहिजे ना गवताची. तर मग गवत जेवढं होईल तेवढं शेळीला भरपूर लागतं आहे. तर मग शेवरी ह्या लाईनीत लावून टाकली. आणि त्या लाईनीत कडं बाजरी घेतली. इकडं मोकळा पट्टा होता, तिकडं बाजरी टाकली. आणि मागं बाजरी मक्का आहेच. आणि ही शेंगाच आहेत. शेंगा निघाले की ही शेंगाचा पाला आणि वाळवून ठेवायचा त्यांना. म्हणजे दुपारच्या टायमाला का नाही हिरवा चारा टाकायचा. आणि थंड्या टायमाला आपल्या 5 वाजता का नाही वाळला चारा टाकायला लागतो. तर असं आपला अनुभव घ्यायचा चालू आहे. काहीतरी आयडिया बघायच्या, व्हिडिओ बघायचं आणि त्यातनं काहीतरी चांगली आयडिया घ्यायचा. म्हणजे ते काय होतं आहे, शेळ्यांना आपल्या काही झालं नाही पाहिजे. शेळ्यांना जर दुखापत झाली तर आपल्याला दुखापत झाल्यासारखं आहे. त्यामुळं पाळायची तर सुरुवात आम्ही केलेली आहे. पण आता बघूया काय होतं आहे, कसं होतं आहे बघत जावा. आणि कमेंटमध्ये मला काकूला तुमच्या सांगत जावा काहीतरी शेळीला काय म्हणजे पोट फुगल्यावर काय चारायचं असतं, या
असं संडास लागल्यावर काय चारायचं असतं. हे हिरवा चारा किडा मुंगी खाल्ली तर त्यांना संडास लागत असते ती माहीत आहे मला. पण कोण कोण तेल पाजतं आणि कोण कोण काय असं बाकीचं औषध झाडपाल्याचं करतं ते माहीत नाही. तर कमेंटमध्ये मला सांगत जावा आणि बघत जावा व्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. आणि काकू जशी छान छान गोष्टी सांगते तुम्हाला तसंच मला पण ना तुमच्या काय आयडिया असल्या तर सांगत जावा. म्हणजे आपल्या इथं आल्यानंतर शेळी पालनला ज्यांना अनुभव आहे ना शेळी पालनचा त्यांनी मला कमेंट करून सांगत जावं की काकू. आणि एक कमेंट आली ती की गवत कुठलं लावलं आहे. तर गवत तुम्हाला सांगते बाजरी लावल्या, मक्का लावला आहे, हत्तीघास लावला आहे आणि हातगा लावला आहे, शेवरी लावल्या. एवढं तर लावलंच. आणि हे भुईमुगाच्या शेंगाचा पाला होणारच आहे. तर एवढं लावलेलं आहे शेळ्यांसाठी. आणि बघूया आणि तुम्ही बघत राहा. काय काय आलेलं जरा उंच आल्याशिवाय कळणार नाही मला पण आणि तुम्हाला पण. तर तुम्हाला पण बघितल्यावर कळतं की ही पाला ह्या झाडाचा आहे, ही पाला त्या झाडाचा आहे असं कळतं जरा पीक मोठं आल्यावर. त्यानंतर मग तुम्हाला कळणार आणि मला पण कळणार आहे. आणि एवढं तर म्हणजे पाला लावलेला आहे आपला चारा. तर बाय. आतुल तिथं हॉटेल नको ओढताना चांगला आहे. पाणी प्या आणि ती बॉट जा की आत बसून पिये आणि मला बी दे. चला आत बसूया मस्त वेगळी. चप्पल घेऊन नाही चप्पल मी काढली बाबा, मला आवडतं असं बसायला. तर गाईज झाले आजचं आमचं काम. आणि काय झालं आपलं आज तुम्हाला सांगतो आल्याला मम्मीनं तुम्हाला सांगतो काय केलं. आल्याला जरा इकडं पप्पांनी गवत काढून घेतलं आणि मम्मीनं आणि मी इकडं चर करून शेवरी लावली. पालक काढले, गुलाब फुलं काढले गुलाबची. त्यानंतर फवारणी झाली तुझी मक्याला आणि शेंगाला. आणि माझं तिकडच्या साईडनं सगळी बाजरी टाकली आपल्याला. आणि ह्या साईडला बाजरी लावून घेतली बघा. ते हे काळं दिसायला लागले सगळं नांगरलेलं. तिथं बाजरी लावली, तिकडं एका पट्ट्यात बाजरी लावली. मागं फवारणी मक्याला झाली, शेंगाला फवारणी झाली, इकडं शेवरी लावली. आणि मम्मीनं पालक वगैरे पण हार्वेस्ट केली आज. भरपूर काढली पालक. आता ही लाईन राहिली आपण तिथं 2 लाईनी मक्याच्या लावल्या तरी चालतात. म्हणजे आपल्याला शेळ्याला कापून चालता येते. बर दाना आहेत रे अजून एवढं राहिली. ती टाकून टाकायची लाईन करायची चांगली आणि लावून टाकायची. आता